सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सीझन स्पेशल जाड्या मेथीची भाजी बनवणार आहोत, ती सुद्धा ती देठं फुकट न घालवता. तर इथे मी एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याची कवळी देठं मी बाजूला बारीक अशी चिरून घेतलेली आहेत. तर सुरुवात करूया रेसिपीला. लोखंडी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत ठेचून. सोबतच 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत. आता याची खमंग फोडणी आपल्याला होऊन द्यायची आहे. लसूण कच्चा राहता कामा नये, छान तेलात तळला गेला पाहिजे. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे. पालेभाजीला कांदा थोडा जास्त घालावा, त्यामुळे भाजी छान मिसळून येते. मीठ घातलंय चवीपुरतं, थोडीशी हळद घालायची आहे आणि हा कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता 1 मिनिटभर हा कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये जी देठं मी कवळी होती मेथीच्या भाजीची, ती बारीक अशी कापून घेतलेली आहेत. तर ती सुरीने किंवा वेळीवर कापली जात नाहीत, त्यामुळे मी कात्रीने छान बारीक अशी कापून घेतली आहे. त्यामुळे ती छान कांद्यामध्ये शिजतात आणि भाजीमध्ये कचकचत नाहीत. तर कांद्याबरोबर ही देठं सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि वरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा मऊ करून घ्यायचा आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित आपण शिजून देऊया. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण उघडून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता कांदा आणि ती देठं आपली बऱ्यापैकी शिजली गेलेली आहेत. आता ही मेथी सुद्धा मी इथे बारीक अशी चिरून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी अख्खी पानं ठेवली जातात मेथीची, तशीही तुम्ही बनवू शकता. ही मेथी आपल्याला कांद्यामध्ये आत्ता मिक्स करायची नाहीये. वरतून झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती हिला शिजून देऊया. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडल्यावरती मग आपल्याला ही मेथी मिक्स करायची आहे. यामुळे काय होतं, कांदा व्यवस्थित शिजला जातो आणि तो भाजीमध्ये कचकचत नाही. जर भाजी आणि कांदा तुम्ही एकत्रच मिक्स केला तर थोडा कच्चा राहिल्यामुळे कांदा भाजीत चव चांगली येत नाही. आता भाजी मिक्स करून घेतल्यानंतर शेवटला यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इतकी मी साखर घालते, ऑप्शनल आहे, पण याची चव यामुळे भाजीची खूप वाढते. सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 4 ते 5 चमचे ओलं खोबरं किसून घातलेलं आहे. ओलं खोबऱ्याच्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरलं जातं. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा भाजीला चव खूप छान येते. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं अशीच आपल्याला भाजी परतून परतून घ्यायची आहे. त्यामुळे मसाला वगैरे सगळीकडे छान कोट होतो आणि खोबरं सुद्धा भाजीमध्ये एकजीव होते. ही मेथीची भाजी आता आपली छान अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा देठं फुकट न घालवता नक्की ही मेथीची भाजी ट्राय करून बघा. तर इथे मी ताट तयार केलेलं आहे. मस्त ज्वारीची भाकरी, फोडलेला कांदा, हिरवी मिरची आणि आपली गरमागरम बनवलेली मेथीची भाजी. तर या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.